पावसाने तर ना धुमाकूळच घातली आहे. पावसाळा आहे की उन्हाळा हे समजत नाहीये बाबा. तर मी पूजा भन्नाट पूजा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप स्वागत करते. आज ना माझ्या कामाची सुरुवात देवपूजापासूनच झाली. मग लगेच पक्ष्यांना तांदूळ टाकायचं होतं म्हणून वरती गेले. त्यांना ते खायला दिलं आणि वर बघितले तर काही काळोभोर आभाळ दिसलं आणि गार वारा सुटलेला होता. मग म्हणले अशा वातावरणात तर काहीतरी टेस्टी बनलंच पाहिजे. पळतच खाली आले. मग काय घेतलं ना बटाटी भाजी बनवायला. त्यासाठीच तर ना अगोदर बेसन पीठ घेतले, त्यात हळद, मीठ, लाल तिखट, ओवा आणि हिरवी मिरची कट करून घेतले आणि पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतले. एक बटाटा घेतला, त्याच्या अंगावरचं सालटं काढून ते गोल आकारात कट करून घेतले. ते मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. नंतर लगेच तेल गरम करून मीडियम फ्लेमवरती चांगलं ते तळून घेतले. जास्ती पण हाय फ्लेमवर तळायचं नाही बरं का. जसे आपले नातेवाईक आपल्यावर काहीतरी झालं ना मग जळतात, तसं ते पण जळून जातं. आपल्याला कुठं नसती भाजी खाऊ वाटतं काय. घेतले ना मिरच्या पण तळून, त्यासोबतच चटणी पण घेतली. झालं ना आपला मस्त असा नाश्ता बनवून. मग काय कुठं राहावं, लगेच बाल्कनीत गेले आणि पाऊस पाहत ते एन्जॉय केले. असले भारी झालते ना बाई. मग काय इतका मोठा पसारा पडला होता. मग एका चुटकीत आवरून घेतला. भांडी पण घासून घेतली. सगळं काम आवरलं.